दिवस होता 22 ऑगस्ट 1990. राज्यसभेत डिबेट सुरू होती. आखाती देशात अस्थिरता होती. त्याचा परिणाम थेट पेट्रोल डिझेलच्या चणचणीत झालेला होता. सुब्रमण्यम स्वामी खासदार होते. त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की तुम्ही काय उपाययोजना करताय. महाराष्ट्राच्या मातीतले मधु दंडवते त्यावेळी देशाचे अर्थमंत्री होते. तब्बल 5 वेळा ते कोकणातल्या राजापुरातून लोकसभेवर निवडून गेले होते. सरकार व्ही.पी. सिंग यांचं होतं. त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, मी कोट करतोय, आखाती देशातील अस्थिरतेमुळे पेट्रोल डिझेलच्या अवेलेबिलिटीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. जागतिक बाजारात क्रूड ऑइलचे भावही वाढू शकतात आणि त्यामुळे आपल्याला जी थकबाकी द्यायची आहे त्यावरही परिणाम होऊ शकतो. पण आखाती देशात तणाव निर्माण होण्याआधीच आपण तेलाच्या वापराबाबत लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करतो आहोत. देशात तेलाचा वापर कमी व्हावा आणि यासाठी आपण काही उपाययोजना सुद्धा तातडीनं करत आहोत. आपण सर्वांनी जर त्यासाठी थोडा त्याग करण्याची भूमिका ठेवली तर सध्याच्या संकटातून आपण नक्की बाहेर पडू. त्यामुळं त्यांनी उपाययोजना सांगितल्या. बघा, रविवारच्या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सरकारी गाड्यांचा वापर करता येणार नाही. पब्लिक सेक्टरमधील लोकांसाठीही हा नियम लागू असेल. राज्य सरकारांनीही हा नियम अंमलात आणावा अशी विनंती आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या गाड्यांसाठी जो पेट्रोलचा कोटा आहे त्यात 20% कपात करावी लागेल आणि पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वापरावर आपल्याला भर द्यावा लागेल. गाड्यांची खरेदी कमी व्हावी या उद्देशानं मोटार कारवरची एक्साईज ड्युटी 10% वाढवत आहोत. सामान्य लोकांनी, बिझनेसमन्स आणि सर्वच नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी आठवड्यातून 1 दिवस आपलं खाजगी वाहन वापरू नये, म्हणजे तेलाची बचत होईल. आपण सरकार स्तरावरून याची अंमलबजावणी सुरू केली तर लोकही नक्की स्वागत करतील. आपण 65, 66, 1979 आणि 87 सारख्या दुष्काळाचाही धीरानं सामना केलाय. इतकंच नव्हे तर आपण युद्धाचाही सामना केलाय. आपण सर्वांनी थोडा थोडा त्याग केला तर यातून आपण नक्की बाहेर पडू. आता मधु दंडवते यांनी हा जो काही संदेश राज्यसभेतून दिलेला होता त्याचा संदर्भ तुम्हाला कळाला असेल. काल पंतप्रधानांनी हैदराबादमध्ये जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी देशातील लोकांना इराण-इस्रायल युद्धामुळे जगावर ओढवलेल्या संकटाची जाणीव करून दिली. त्यांनी सांगितलं की आपल्याला आता जबाबदारीनं वागावं लागेल. सोनं खरेदी टाळावी लागेल 1 वर्षासाठी. इंधनाचा वापर जपून करावा लागेल. गरज असेल तर वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. आणि त्यापुढे जाऊन त्यांनी रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक शेतीवर भर देण्याचं आवाहनही केलंय. आता या 3 आव्हानांचा अर्थ असा आहे की काळ मोठा कठीण येणार आहे आणि महागाईनं आपलं आणि देशाचंही कंबरडं मोडलं जाऊ शकतं. हा सगळा खेळ कसा तुमच्या आणि आमच्या पाकिटावर लक्ष ठेवू नये हे ध्यानात घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अभिजित करंडे. सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जगभरातून जो काही बाजार करतो, उदाहरणार्थ तुम्ही कधी आठवडी बाजाराला गेला असाल किंवा किराणा घ्यायला गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल. तसाच आपल्या देशाला सुद्धा बाजार करावा लागतो, म्हणजे जे आपल्याकडे नाही आहे ते आपल्याला विकत घ्यावं लागतं. आता त्याची खरेदी पण करावी लागते. जसं घरातल्या बाजारात साखर, डाळ, तेल अशा खाण्यापिण्याच्या वस्तूंचं बिल जे असतं ते अधिक असतं, तसं आपलं सोनं, तेल आणि रासायनिक खतांचं बिल सगळ्यात जास्त आहे. त्यात वरचा क्रमांक लागतो तो तेलाचा, अर्थात पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल. कारण 85% जास्त इंधन आणि गॅस आपण आयात करतो. त्यानंतर येतं ते सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यानंतर भारतीयांचं फेवरेट सोनं. आपण जगभरातून जी खरेदी करतो त्यातला 60% खर्च या 3 गोष्टींवरती होतो, म्हणजे तेल, सोनं आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर. आता आधी तेलाचं बघूया. भारत हा जगातला 3रा सर्वात मोठा तेल खरेदी करणारा देश आहे. जवळपास 1,80,000 कोटी रुपयांचं क्रूड ऑइल आणि LNG आपण खरेदी करतो. 31 मार्चला जेव्हा आर्थिक वर्ष संपलं म्हणजे 2025चं, त्यावेळी आपण $242.4 बिलियन तेल खरेदी केलेलं होतं, म्हणजे 20.3 लाख कोटी रुपये. आता कोटींवर किती शून्य असतात ते तुम्ही लावून बघा. $15.2 बिलियन LNGच्या खरेदीवर खर्च झाले होते. म्हणजे जेव्हा क्रूड ऑइलच्या एका बॅरलचा रेट $70 ते $80 होता, तोवर आपल्याकडे पेट्रोल 105 रुपये आणि डिझेल 94 रुपयांनी मिळतं. आता कदाचित त्याची दर जो आहे तो वाढू शकतो. आता तुमच्या माहितीसाठी एक जुनी माहिती फार इंटरेस्टिंग असते कधी कधी. मनमोहन सिंगांचं सरकार असताना तेलाचा रेट प्रति बॅरलला $115 आसपास होता. तेव्हा पेट्रोल 70 रुपयांनी होतं आणि डिझेल 60 रुपयांनी मिळायचं. सिलेंडर 350 रुपयाला होता.
पण त्यानंतर तेलाचे रेट जागतिक बाजारात इतके कमी झाले तरीसुद्धा सरकारनं 1 रुपयासुद्धा कमी केला नाही. उलट वेगवेगळे कर लावून तेलाचे रेट वाढवले आणि पैसे वसूल केले. पण असो, तो सरकारचा मास्टर स्ट्रोक होता आणि काही लोकांची देशभक्ती. आता येऊया सोन्याकडे. सोनं हा भारतीयांचा वीक पॉईंट आहे. आपल्याकडे गोल्डन मॅन, गोल्डन गर्ल वगैरे खूप फेमस होतात, तुम्हाला माहिती आहे. सोन्याशिवाय लग्न याचा भारतीय संस्कृतीत विचारसुद्धा केला जाऊ शकत नाही. बरं, सोनं ही सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट मानली जाते. त्यामुळे महिला पोटाला चिमटा काढून थोडं का होईना पण सोनं खरेदी करतातच. आपल्या पोराबाळांच्या अडीअडचणीला ते कामाला येईल असं त्यांना वाटतं. आता त्याच सोन्याकडे बघायचंही नाही असं पंतप्रधानांनी म्हटले, तेही वर्षभर. आपण किती सोनं इम्पोर्ट किंवा खरेदी करतो जगभरातून? तर आपल्या गरजेच्या 90% म्हणजे वर्षाला जवळपास 700 ते 800 टन. आपल्या भारतात 1-2 टनापलीकडे फार काही उत्पादन होत नाही सोन्याचं. एकूण भारत जे काही खरेदी करतो सोनं, म्हणजे एकूण खरेदी बाजार जो करतो त्यात सोन्याचं बिल किती असतं? तर एकूण बिलाच्या 9% ते 10% म्हणजे जवळपास मोठं बिल आहे. आता सोनं झालं, क्रूड ऑइल झालं, आता रासायनिक खतं. रासायनिक खतं किती इम्पोर्ट करतो? तर यावर्षीचा जो अंदाज होता 2025-26चा तो असा होता की $18 बिलियन खतं, रासायनिक खतं, पेस्टिसाइड्स आपण इम्पोर्ट करू शकणार आहोत. आता या रकमा थोड्या $बिलियन वगैरे असल्यामुळे लक्षात येणार नाहीत, कारण $बिलियन वगैरे कसं लक्षात ठेवायचं? तर बघा, $18 बिलियन म्हणजे 1,51,000 कोटी रुपयांची खतं. आता जर ही खरेदी आपण कमी केली तर काय होईल? तर आपलं फॉरेक्स म्हणजे परकीय चलन वाचेल, जेणेकरून महागाई आटोक्यात राहील. आता जर ही खरेदी थांबली नाही तर मग महागाई वाढेल आणि तुटवडासुद्धा वाढेल. आता मोदींनी बचतीचं आवाहन केल्यावर मोठा गहजब माजला आहे. राहुल गांधींनी तर मोदींच्या अपयशाचा फटकाच देशवासीय सहन करतायत असं म्हटलं आहे. कारण परंपरागत इराण सोडून आपण अमेरिकेकडून तेल घ्यायला सुरुवात केली. रशियाकडून स्वस्तात मिळणारं तेल आपण केवळ ट्रम्प यांच्या दबावामुळं महागातलं तेही अमेरिकेचं तेल घ्यायला सुरुवात केली. आता हा धोरण लकवा मोठा अडचणीत घेऊन आला आहे आपल्याला. अमेरिकेचा दबाव झुगारण्याची वेळ आली आहे. पण तिकडं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक होणार का, किती होणार वगैरे वगैरे हे सगळं युद्धजन्य स्थितीवर अवलंबून आहे. आणि आपले त्या देशातील नेत्यांशी कसे संबंध आहेत यावर सुद्धा डिपेंड आहे. पण मधु दंडवते आणि मोदींमध्ये काय फरक आहे? तर मधु दंडवते यांनी जनतेला आवाहन करण्याआधी केंद्र सरकार कशी बचत करणार आहे, मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना काय नियम लावलेत ते सांगितलं होतं आणि केवळ जनतेला आवाहन केलं. इथं निवडणुकांपर्यंत म्हणजे कालपर्यंत जेव्हा निवडणुका होत्या तोपर्यंत मोक्कार दौलत जादा केल्यावर, जनतेला बचतीचे धडे दिल्यावर कसं चालणार हा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याकडे एक म्हण आहे की लोका सांगे ब्रह्मज्ञान. आणि आपण तर मला असं वाटतं की असं होऊ नये. सरकारसुद्धा त्यांच्या पातळीवर बचतीचे काही मार्ग स्वीकारेल आणि ते अंमलात आणेल अशी अपेक्षा करूयात. ज्यावेळेला जनतेला तुम्ही आवाहन करताय की परदेशवारी करू नका, त्यावेळेला मला असं वाटतं की आपल्या देशातले सुद्धा नेते मंत्री गरजेव्यतिरिक्त अशा पद्धतीच्या दौऱ्यांना फाटा देतील अशी अपेक्षा करूयात. इलेक्शन्स आणि या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं पैसे खर्च केले जात आहेत हे आम्ही पाहिलेलं आहे. कसे दौरे होतात, नेते एका गाडीमध्ये नेता असतो, बाकीच्या 20 गाड्यांमध्ये कोण फिरतं? हा कॉन्वॉय, हा तामझाम हा जनतेच्याच पैशावर चालू आहे. मग जनतेनं बचत करून तुमचा तामझाम कसा चालवायचा? त्यामुळे मला असं वाटतं की नेत्याने पण विचार केला पाहिजे. अर्थात या सगळ्यामुळे